बैठकीतनं कोणताही तोडगा निघाला नाही तर उद्या रेल्वे रोको करू अशी एकंदरीतच भूमिका मांडली गेलेली आहे। बच्चू कडूंनी सोशल मीडियावर ही एक पोस्ट केलेली होती आणि सकारात्मक तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला गेलेला होता। मात्र आज बच्चू कडूंनी रेल्वे रोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टात सांगितलंय। बच्चू कडूच्या वकिलांनी रेल्वे रोको आंदोलन मागे घेण्याचं सांगितल्यावर सुद्धा बच्चू कडूंकडनं आपल्या सोशल मीडियावरच्या पेजवर पोस्ट करत उद्या रेल्वे रोकोसह भारत बंदची हाक दिलेली आहे। त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आम्ही बच्चू कडू घेतील त्या निर्णयावर ठाम राहू, आज सकारात्मक निर्णय झाला नाही तर ठरवल्याप्रमाणे उद्या रेल्वे रोको करू असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेला आहे। बच्चू भाऊच्या वकिलांनी किंवा कोर्टाने जो आदेश दिला तो बच्चू भाऊने जो प्रशासनाने मांडला तो प्रशासनाचा विषय आहे, परंतु एका इकडे शेतकरी म्हणून शेतकऱ्याला काही करण्याचा अधिकार आहे। हा शेतकरी जेव्हा शेतकऱ्याच्या आत्महत्या होते तेव्हा कुठं कोर्ट आदेश देतं का बा तुम्ही असं करू नका किंवा हे करू नका म्हणून शेतकरी आम्ही काही करू शकतो। आम्ही शेतकरी म्हणून जरी बच्चू भाऊने आम्हाला सांगितलं तरी आम्ही शेतकरी म्हणून आज त्यांच्यासोबत उद्या जर भाऊने म्हटलं का बा हे करू नका, परंतु आम्ही शेतकरी म्हणून ते रोको करणारच आहोत। कायद्याच्या चौकटीतच हे सर्व काही झालेलं आहे। शांतप्रिय ढंगानंच आंदोलन चालू होतं आणि आमच्या मागण्या सरळ आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। आमच्या वकिलांनी जे प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्या कायद्याच्या कक्षेत कायद्याच्या चौकटीतच हे सर्व काही निर्णय होईल। पण लोकांचा उद्रेक, लोकांची नाराजी आणि लोकांचा तळमळ आज पालघर सारखे जिल्ह्याचे जिल्हे काळी दिवाळी झालेली आहे। आम्ही कायद्याला हातात धरून किंवा लोकांना वेठीस धरून ही काही कृत्य करतच नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।